हा सेमीफायनल क्रमांक एक, सेमीफायनल क्रमांक एक मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम एस व्ही फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला असतील ना ते म्हणजे टीम एस वाय सुपर किंग्स आमच्या समवेत जोडले आहेत. अर्थातच राजाजी बेंदुगडे यांचे सुपुत्र अतिशय मेहनती, जिद्दी आणि सातत्यानं क्रिकेटमध्ये नाव लौकिक केलेलं आमचा गुड्डू समर्थ बेंदुगडे ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचाही संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्याला सेमीफायनलमध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल. त्याचंही या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. माणगाव प्रीमियर लीगमध्ये देखील समर्थ एंटरप्राइजेसचा संघ तरी दाखल केला होता आणि परशुराम अंधेरेच्या नेतृत्वाखाली या संघानं माणगाव प्रीमियर लीगचं टायटल आपल्या नावावरती केलं होतं. इकडे ही रेपोली प्रीमियर लीगचा थरार आता मात्र शिगेला पोहोचलाय, कारण ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. ही स्पर्धा अंतिम चरणाकडे आली आहे. या स्पर्धेचा आता मात्र खऱ्या अर्थानं थरार रंगणार आहे. पहा, सकाळी सुरुवातीपासून 8 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. त्यातील 4 संघ टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 4 संघांना ही स्पर्धा सोडून जावी लागली आहे. मात्र निश्चितच खऱ्या अर्थानं या 4 संघाची कामगिरी ही तितकी दमदार झाली आहे. हॅलो, सर्व ग्रामस्थांना विनंती की सर्वांनी स्टेजपाशी यायचं आहे. आता आपला शेवटच्या टप्प्यातल्या काही मॅचेस शिल्लक राहिलेल्या आहेत, तर त्याचा आपला ह्या वर्षाचा आपण स्वतः सर्व साक्षीदार राहायचं आहे. सर्व आजी माजी खेळाडू, वरिष्ठ मंडळी सर्वांनी स्टेजजवळ यायचं आहे. रेपोली ग्रामस्थ मंडळ सर्वांनी जर स्टेजपाशी आलात तर खेळायला पण रंगतदार मजा इथून पुढे येईल. सर्वांची विनंती, आपण स्टेजपाशी यायचे. निश्चितच आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थांना आहे, कृपया आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी गोपालजी नाडकर माजी सरपंच आलेले आहेत, त्यांना विनंती असेल आपणही व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला, सेमीफायनल क्रमांक 1, पहिला बॉल यश शिंदे. पहिला बॉल डिफेंड करण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं डाव्या पायावरती फेकलेला बॉल, जिथे एक सिंगल आली आहे. सिंगलनं अकाउंट ओपन केले आहे प्रथमेश वाडवलनं. यश शिंदे, खऱ्या अर्थानं ही गुड्डू लढत असणार आहे ना ती म्हणजे प्रथमेश आणि यश या 2 खेळाडूंमध्ये. आता मात्र ही बॅटल कोण जिंकणार ना ते पाहावं लागणार आहे. म्हणजे पहिला फायनलिस्ट असणारा संघ आपल्याला या मॅचमध्ये मिळेल, मग तो एस व्ही फायटर्स आहे की एस वाय सुपर किंग्स आहे. पोलंड डिलिव्हरी, आक्रमण चढवलंय, फटका अप्रतिम, स्वीट साऊंड आलाय. दुसऱ्या बॉलवर षटकार. पहा, 7 धावा आल्यात धाव फलकावरती. 2 बॉल जिथं फेकलेत. यश शिंदे गोलंदाजी मार्कवरती आहे. कमबॅक करावं लागेल. हो, राऊंड विकेट्स मारा. या दरम्यान बॉल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. वेग होता, व्हेरिएशन्सही पाहायला मिळाले. जिथं डॉट बॉल आलाय तिसरा बॉल. 7 धावा स्कोर कार्डवरती अद्याप पाहायला मिळतील. सौरभ, यावेळेस फटका फसलाय. हवेमध्ये बॉल तरंगतोय, बॉल खाली क्षेत्ररक्षक, झेल सुटलाय अगदी मोक्याच्या क्षणी. सेमीफायनल आहे, सेमीफायनलची मॅच आहे, बिग फाईट आहे. इथं झेल पकडणं फार गरजेचं होतं. एक सिंगल या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळतीये. 8 धावा या स्कोर कार्डवरती. मी पुन्हा एकदा उपस्थित रेपोलीच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो, कृपया आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. स्पर्धा अंतिम चरणाकडे आली आहे. आता फक्त या स्पर्धेचे 2च सामने शिल्लक आहेत. याही वेळेस फटका फसलाय. प्रथमेश मेंडिस, वा काय झेल टिपलाय पहा. ज्यावेळी कपिल देवनं वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळी अशाच पद्धतीचा झेल 83 साली पकडला होता. त्याची आठवण पुन्हा एकदा यशनं करून दिली आहे. सेमीफायनलच्या या थरारमध्ये प्रथमेश वाडवलला माघारी पाठवलंय. टीजे
यश शिंदेच्या नेतृत्वाखाली फायनल मध्ये दाखल होईल. सेमीफायनलचा सामना खेळतोय. प्रथमेश सारख्या खेळाडूला त्यांनी माघारी पाठवलंय. ही असते स्ट्रेंथ. हा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स असतो. यशनं या टीमला बनवलंय, घडवलंय. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. एक सिंगल आली आहे. सिंगल 9 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा इथं खेळ संपुष्टात आलाय सर. पहिल्या षटकामध्ये बनल्यात ना त्या 9 धावा, जिथं प्रथमेश वाढवलचा विकेट्स घेण्यामध्ये यशला एक मोठं महारत प्राप्त झालंय. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही 12 बॉल त्या ठिकाणी येणं बाकी आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये इथून पुढे अटॅकिंग क्रिकेट कशा पद्धतीचा खेळणार सौरभ आणि त्याला साथ कशा पद्धतीने देणार कल्पेश, हेही पाहावं लागेल. करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यश कॅमेरा सुरू आहे. नक्कीच सर, क्रिकेटचा महारणसंग्राम म्हणतात ना रेपोली प्रीमियर लीगला, ते हेच आहे. हेच नेत्रदीपक आहे आणि हेच आपल्याला सगळ्यांना अनुभवायचं आहे सर. पाहूया करण. पहा 9वी मध्ये शिकणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती आलाय. अमोल ज्याचं नाव आहे. टीम SV फायटर्स संघाकरता आज संपूर्ण दिवसभर यशच्या मागोमाग अगदी जर कुणी योगदान दिलं असेल ना तर या खेळाडूचं नाव आहे. अप्रतिम बॉल, गिरकी मारून फटका खेळायचा होता, जिथं बीट केलं गेलं. एक सिंगल या दरम्यान पाहायला मिळेल. सिंगलनं स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती दुहेरी आकड्याला स्पर्श केलाय. अमोल अप्रतिम गोलंदाजी करतोय. म्हणजे पहा, जिथं यशनं जर धावा खर्च केल्या ना तर धावगतीवरती कंट्रोल कसं आणायचं या दुसऱ्या षटकामध्ये सातत्यानं अमोलनं दाखवून दिलंय. म्हणजे एक छोटा पॅकेट आहे पण बडा धमाका आपल्या टीम करता केलाय. विपक्षी टीम करता एक डोकेदुखी ठरली आहे. पुढील बॉल सरळ बॅटेडने केलेला फटका, या वेळेस कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल थेट होईल लँड, सीमा पार, षटकार. षटकामध्येही दुसऱ्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या षटकामध्येही दुसऱ्या बॉलवरती षटकार. षटकाराने धावगतीला चालना प्राप्त झाली आहे. 16 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल ऑफ ट्रॅकर पद्धतीचा बॉल, आक्रमण चढवलंय, बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. इकडे सौरभही फटकेबाजी करतोय, तोही ठोकतोय, त्यालाही ठाऊक आहे प्रथमेशच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी मला भरून काढायची. ऑन द फायर आपल्याला पाहायला भेटत म्हणजे सौरभ. पाहूया अमोलचा पुढचा चेंडू सौरभसाठी असेल आणि पाहूया इथे कॅच होते का. इथे मात्र कॅच ड्रॉप झालेलं आहे. नक्कीच मित्रांनो, कॅच सोडता कामा नये. आपण पूर्ण दिवसामध्ये ज्या ज्या वेळेला आपण कॅच ड्रॉप केला त्या त्या वेळेचा जर का आपण खेळ पाहिला तर खूप आक्रमक अशी खेळी त्या बॅटर्सने केली. त्याच्यामध्ये असतील सौरभ आवाज असतील. खरोखरच मागल्या 2 सामन्यामध्ये त्याने आक्रमक खेळी केली होती त्यांचा झेल सुटल्यानंतर. पाहूया त्यानंतर करण ढेपे, चांगलासा बॉल अमोलचा. करण ढेपे यांना काही समजलं नाही. बॉल मात्र विसावा घेता येतो म्हणजे यशच्या हातामध्ये आणि येथे विकेटचं होतं पतन. करणला जावं लागेल माघारी. पहा सर, एखादी गोष्ट सुरू करणं ना फार अगदी सोपं असतं, पण खरा कस लागतो ना तो सातत्य टिकून ठेवायला. या टीमनी सातत्य टिकून ठेवलंय. अनबिटेबल आहे. अद्याप कुठलीच टीम या टीमला हरवू शकली नाही आहे. नक्कीच आपण पाहतोय सकाळपासून हा रण महासंग्राम आणि
या रणमहासंग्रामचा कोण ठरणार या वर्षाचा महाविजेता पाहणं औचित्याचं ठरणार आहे. दरम्यान पाहूया अमोलला. इथे स्वतः टीमचे ओनर बॉलनं षटकाची सांगता झाली आहे. 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे 11:30ची सरासरी आहे. या 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्लॉगरचं षटक फेकण्याकरता प्राचारण कोणाला करणार. चला स्पीड करा, जरा थोडा स्पीडअप करा पहा, नाहीतर अन्यथा फायनल तुम्हाला बॅड लाईटचा सामना करावा लागेल. सूर्य आता अस्ताला जातो. या मैदानावरती अंधार लगेचच पसरतो, कारण समोर टेकडी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंगचा, जिथं पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम प्रथम फलंदाजी करत असताना SY सुपर किंग संघाचे बॅटर्स किती धावांचा डोंगर उभं करतायत ना, हेही पाहावं लागेल. 23 धावा बनल्यात, किती बनणार, किती अजून मोठ्या आकड्यामध्ये ते परावर्तित करावं लागेल. स्वप्नपूर्ती आज जी तुम्ही पाहिली आहे ना, ती स्वप्नपूर्ती करण्याकरता तुमचा कस तुम्हाला लावावा लागेल. मनगटात जोर आहे, ताकद आहे, तो जोर तुम्हाला बाहेर काढावा लागेल. गोलंदाजी मागवती दिनेश धामणे आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 30 अर्थातच स्लॉगवरचं फेकण्याकरता आलेत. ओ द विकेट, पहिला बॉल. यावेळेस कार्पेटच्या साह्यानं बॉल लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होत असताना डीपला प्रोटेक्शन, सिंगल, दुहेरीचा प्रयत्न, दुहेरी होईल का. इथं बॉलला गॅदर करणं गरजेचं होतं, यशकडून चूक झाली. क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाहीये. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील, जिथं 25 बनल्या जातील. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. पहिल्या बॉलवरती 2 आलेत. 5 बॉलचा खेळ अजून बाकी असताना हा थरार आहे रेपुली प्रीमियर लीगचा. धीम्या गतीनं टाकलेला बॉल पारखलं होतं. या बॉलला षटकार ठोकलाय, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक आलाय. पहा, षटकार. सौरभ थांबता काही थांबेना. मैदानाच्या आतमध्ये अतिशय फलंदाजी. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा उडवलाय, मात्र इकडे लॉंग ऑनला प्रोटेक्शन आलंय. पहा, अंतर जे डिस्टन्स होतं ना, ते बॉलला कव्हर केलं नाहीये. महत्वाचा खेळाडू ज्याचं नाव आहे सौरभ, जो मैदानाच्या बाहेर चाललाय. स्वतः टीमचे ओनर संजोग भोईर बॅटर्ससाठी आलेले आहेत. दिनेश टू संजोग. पुढील बॉल कव्हर रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना इकडे नॉन स्ट्राईक एंडला फेकी. पहा किती खराब. डायरेक्ट फेकी होणं गरजेचं होतं, जिथं खराब फेकीचा फटका बसला टीम SB फायटर्स संघाला. या धावा मिळतील किशोरजी 3. या 3 धावा ऍड होतील, धावफलकावरती बनल्या जातील. 34 ऑन अ स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मॅच रंगली आहे. 34 धावा. इकडे स्लॉगवरचं षटक आहे, गिअर शिफ्ट करावे लागतील गुड्डू, कारण ही मॅच महत्वपूर्ण आहे. योग्य वेळी योग्य गिअर शिफ्ट केले ना, तर मॅच मध्ये तुम्हाला पकड बनवता येईल. स्पर्धा गाडीची असो वा क्रिकेटची, गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. इकडे गिअर शिफ्ट करण्याच्या नादात विकेट गमावली आहे. विकेटचं पतन होतंय, धक्का क्रमांक बसलाय 3.
क्रिकेटचा खेळतोय. 5 बनल्यात. 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. पंच दिलाय, पंजा मारलाय. शेवट सामना लवकर चालू करूया. पंचांना विनंती असेल, कारण का कुणासाठी केली तर यश करता केली आहे. पहा, 2 चेंडू फेकलेत, धाव फक्त 1 आली आहे. इकडे यश शिंदे
पुन्हा एकाएकी पडलाय, कारण सुजित माघारी परतला. तदनंतर पुन्हा एकदा यश शिंदेवरती आता जबाबदारी आली आहे. या जबाबदारीला सामोरं जावं लागेल. कल जो होगा सोचना छोड़ दो, मेहनत कर दो और सारे रेकॉर्ड तोड़ दो. अनबिटेबल राहिलेला संघ आहे या स्पर्धेतला. ओ इकडे पहा, मी म्हटलं होतं ना, हे पहिलं षटक या मॅचचा संपूर्ण टर्निंग पॉइंट ठरणार आहे. टर्निंग पॉइंट ठरलाय, मोठी विकेट आली आहे. यश शिंदे माघारी परतोय. हताश निराश झालेला यश तंबूच्या रस्त्याला निघालाय. ठोका या गाण्यात धुमाकूळ घातलेले आहे आणि तेच गाणं आपल्या सुमधुर आवाजामध्ये ऐकायला भेटलं. रेपोली प्रीमियर लीग मध्ये काय घडतंय मैदानामध्ये, दोन महत्वाचे विकेट मात्र एसवी फायटरचे तंबू मध्ये परतलेले आहेत. पाहूया पुढचं बॅटर्स देवेश. इथे मात्र प्रथमेशची जादू चालली. वाईट चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. कसे काय होईना, बॅट मधून जरी नाही धावा आल्या तरी वाईटच्या स्वरूपामध्ये धावा येणं चालू आहे. स्कोअर कार्ड मात्र चालू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मात्र 5 धावा आणि 2 यशस्वी असे बॅट्समन ज्यांनी सकाळपासून धुमाकूळ घातले या ग्राउंडवर, त्यांना माघारी परतवण्यामध्ये प्रथमेशला यश आलंय. पाहूया प्रथमेशचा पुढचा चेंडू. पुन्हा वाईट. 6 धावा झालेले आहेत. आत्ता मात्र चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. पाहूया या चेंडूवर किती धावा मिळणार. 1 धाव पूर्ण, एकच धाव समाधान मानावं लागेल ते एसवी फायटर या संघाला. मात्र झाले त्या 7. पाहूया पुढचा चेंडू प्रथमेशचा. कॅच मात्र ड्रॉप झाले. इथे एकच धावावर समाधान मानावं लागेल ते एसवी फायटर या संघाला. पाच बॉल आणि 8 धावा. पाहूया पुढचा चेंडू प्रथमेश यांचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळताना प्रथमेश. आत्ता मात्र बॅट फिरवली आहे. पाहूया किती धावा मिळतात. ओहो, इथे सुद्धा विकेटचं पतन झालंय. माघारी परतावं लागत आहे ते म्हणजे देवेशला. सुपर फायटर धर्म संकटामध्ये सापडलेला संघ. सकाळपासून दर्जेदार अशी खेळी एसवी सुपर फायटरच्या बॅटर्सने केली. आता मात्र काहीशी शरणागती पत्करावी लागेल. या पद्धतीची खेळी खेळत असताना एसवी सुपर फायटर संघ आता मात्र बॅटर्स म्हणजे राकेश. करण यांचा चांगला चेंडू. इथे मात्र आक्रमण करावं लागेल एसवी सुपर फायटरला. आपला संघ विजय करायचा असेल तर आक्रमण चढवावे लागतील. पाहूया
कार्पेट स्वरूपाचा चेंडू, या चेंडूवर मात्र एक धाव घेतलाय SV सुपर फायटर संघाचा. स्कोअर कार्ड मात्र धीम्या गतीने चालत आहे. 9 धावा ऑन द स्कोअर कार्ड. पाहूया करण मात्र चेंडू वाईटच्या सर्वांमध्ये. पाहूया किती धावा मिळतात त्या. नो बॉल आहे पंचांचा इशारा. 3 धावा आणि फ्रीडचा चेंडू असणार आहे. पाहूया फ्रीडच्या चेंडूवर काय मोठा फटका येण्याची शक्यता नाही. पाहूया कार्पेट स्वरूपाचा चेंडू. या चेंडूवर किती धावा मिळतात. एक धाव घेऊन संघाचा मालक स्कोअर कार्ड आहे संत गतीने चालला आहे. 13. पाहूया अट रिवर्स शॉट. पाहूया या 4 धावा. खरोखरच सहा बॉल आणि 28 धावाचं आव्हान SV सुपर फायटरला. क्रिकेटमध्ये मित्रांनो काही होऊ शकतो. पाहूया उंच गगन भरारी असा होता शॉट, पण तिथे कॅच ड्रॉप झाले. पाहूया पुढचा चेंडू. सौरभ आवत यांचा पुढचा चेंडू. 1 धाव पूर्ण केलेला आहे. काहीसा SV सुपर फायटर संघ मरगळल्याच्या अवस्थेत दिसत आहे, कारण का त्यांची जी धुरा होती ती म्हणजे यश आणि सुजित जांभरे दोन्ही चांगले प्लेयर्स यांना डगआउटमध्ये जावं लागलं. त्याच्यामुळे काहीसं संघामध्ये नैराश्य आलेलं दिसत आहे. 20 धावा झालेले आहेत आणि ती म्हणजे SV सुपर फायटर संघाला. दोन धाव. पाहूया 2 चेंडू शिल्लक आहेत. आत्ता मात्र प्रहार केलाय. पाहूया किती धावा मिळतात का. आर पार दर्जेदार असा हा षटकार.